नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 10 सप्टेंबर 2025। तर आजपासून राज्याच्या पूर्व भागामधून पाऊस सुरू होणार आहे। तसा आपण अंदाज दिलेलाच होता, 10 तारखेपासून पाऊस सुरू होणार। त्यामध्ये आज नांदेड जिल्हा, तसेच परभणी जिल्हा, लातूर जिल्हा आणि धाराशिव जिल्हा या जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी दुपारच्या नंतर पावसाची शक्यता आहे। आणि आज सध्या रात्री पण पाऊस आज लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पडलेला आहे। त्यामध्ये निलंगा, देवणी, औसा या भागामध्ये, आज उदगीर या भागामध्ये पाऊस, तिथे वातावरण ढगाळ वातावरण, तिथे पाऊस दिसून आलेला होता म्हणजे संध्याकाळी। पुढे म्हणजे असंही पावसाचे वातावरण हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढत जाणार आहे। आज 10 तारखेला ह्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये म्हणजे जास्त करून ह्याच भागामध्ये जास्त करून पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता आहे। पण पाऊस हा सर्वदूर नसेल आणि पाऊस हा जोरदार स्वरूपाचा असेल, त्यामध्ये अर्धा तासाचा आहे। हा पाऊस हा दुपारच्या नंतर सुरू होणार। तर उद्या 11 तारीख, तर 11 तारखेला परत अजून ह्याच भागामध्ये अजून पाऊस वाढणार। त्यामध्ये लातूर, धाराशिव, बीड, परभणी, जालना, त्याचबरोबर विदर्भाच्या नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस उद्या वाढणार। त्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस उद्या वाढणार। त्यामध्ये अमरावतीचा पूर्व भाग, यवतमाळ इथे सुद्धा, यवतमाळ, अकोला या भागामध्ये सुद्धा उद्या पाऊस वाढणार आहे। पण जर पाहिलं तर हा पाऊस वाढतच जाणार असून आणि 12 तारखेला परत अजून मराठवाडा व तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा 12 तारखेला पाऊस होणार। तर 12 तारखेला त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सर्वच भागामध्ये पाऊस पडणार। त्यामध्ये 12 तारखेला मेघगर्जनेसह हा पाऊस असणार, वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे। त्याचबरोबर विदर्भामध्ये सुद्धा 12 तारखेला पाऊस चांगला जोरदार स्वरूपाचा पडणार। बऱ्याच भागामध्ये विदर्भामध्ये पाऊस पडणार आहे 12 तारखेला। अमरावती भागामध्ये सुद्धा 12 तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 12 तारखेला पाऊस पडणार आहे। त्यामध्येच पुणे विभागामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा 12 तारखेला पाऊस पडणार। तर नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र 12 तारखेपासून पाऊस सुरुवात होणार। नाशिक जिल्ह्यामध्ये 12 तारखेपासून काही भागामध्ये, सर्व भागामध्ये नाही, नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये 12 तारखेपासून सुरू होईल, पण तो मोजक्या ठिकाणीच असेल। मात्र 13 तारखेला मात्र राज्यामध्ये सर्वदूर पावसाचे वातावरण असणार आहे। त्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी 13 तारखेला पाऊस पडणार, मेघगर्जनेसह वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार। 13 तारखेला मुख्यत्वे जास्त पाऊस पडणार आहे। त्यामध्ये मराठवाडा, सोलापूर या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार 13 तारखेला। असे म्हणजे 13 तारखेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार। 13 तारखेला अमरावती, नागपूर, त्याचबरोबर नाशिक, पुणे विभाग, मराठवाडा या सर्व विभागामध्ये 13 तारखेला पावसाचे वातावरण असेल। पण मुख्यत्वे जास्त स्वरूपामध्ये मेघगर्जनेसह अतिवृष्टीजन्य पाऊस म्हणलं तर त्यामध्ये मराठवाड्याचा दक्षिणेकडचा भाग, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे जास्त स्वरूपामध्ये। व 14 तारखेला परत अजून पाऊसमान वाढणार आहे। 14 तारखेला त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त वाढणार। 14 तारखेला अहिल्यानगर जिल्हा, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण, मुंबई, ठाणे या भागामध्ये आणि 13 आणि 14 तारखेला नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार। 13 आणि 14 तारखेला तर जास्त 14 तारखेला नाशिक विभागामध्ये पाऊस पडणार। त्यामध्ये नाशिक जिल्हा, त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा आणि त्याच जळगाव, धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा 14 तारखेला पाऊस होणार। 15 तारखेला पण पाऊस बऱ्याच प्रमाणामध्ये राहणार आहे। 16 तारखेला पण राज्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि 17 तारखेला पण बऱ्याच भागामध्ये म्हणजे भाग बदलत हा पाऊस राहणार। एकूण जर पाहिलं तर 20 तारखेपर्यंत राज्यामध्ये वादळी स्वरूपाच्या काही ठिकाणी तर पावसाचे वातावरण राहणार आहे। आणि हा पाऊस आता सप्टेंबर महिना म्हणलं की ऊन तापमान वाढते आणि या तापमानामधून काय होते की विजेचे प्रमाण जास्त वाढतं। विजेच्या कडकडासह हा पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी वादळी स्वरूपाचा सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर ज्या शेतकऱ्यांची आपली सोयाबीन लवकर, ज्या शेतकऱ्यांची पेर झालेली आहे पण त्या शेतकऱ्यांची सोयाबीन आता ही पावसात येत आहे, त्या शेतकऱ्यांनी थोडीफार दक्षता, सावधानीची गरज आहे। कारण हा आपला अंदाज हा फक्त 20 तारखेपर्यंतचा अंदाज आहे। तर 20 तारखेपर्यंत पण राज्यामध्ये पाऊस पडणार आहे। त्यासाठी तुम्ही काळजी घ्यायची आहे। तर हा झाला आपला अंदाज। तर आपल्या चॅनलला परत सांगतो, आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर लाईक केली नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा। धन्यवाद।